पहिल्या नाईट स्पर्धांमध्ये जेव्हा जेव्हा ते टॉस जिंकतात तेव्हा प्रथम बॅटिंगच स्वीकारतात आणि इथे आपण पाहिलं केपीसी इनामपुरी या टीमने देखील या ठिकाणी आपण पहिला बॅटिंगचा निर्णय घेतला आणि पहिली जोडी मिस्टर अंगद पाटील आणि त्याच्या बरोबरने कुणाल पाटील मैदानाकडे दाखल पण होताना पाहू शकाल। चला आपण आता थोडा स्पीडअप करा कारण वेळ भरपूर झाला। दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे, जवळजवळ 1:15चा सुमार झाला आणि अजून काही सामने पेंडिंग आहेत, त्यामुळे प्लीज थोडं आपण या ठिकाणी कोऑपरेट करा। आणि मागच्या सामन्यामध्ये अजय बॉम्बे या खेळाडूने काय फलंदाजी केली, अप्रतिम 59 धावा 20 चेंडूमध्ये, तर आपण त्याच्या बॅटमधून पाहिल्याने बुर्दुल संघाने भोपर टीमला पराभूत करत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला आणि डायरेक्ट त्यांना बाय मिळाली। यस, लेट्स प्ले ग्रीन सिग्नल। पहिल्या फेरीमध्ये बाय मिळाली बुर्दुल संघाला। आता यानंतर पुढचा सामना असेल सिद्धी करवले विपक्ष नारिवली अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल, त्यामुळे दोन्ही संघ आपणही रेडी राहा पुढच्या लढतीसाठी। इथे जेव्हा पहिलं सत्र संपेल तेव्हा टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे आणि डावाला सुरुवात झाली आहे। पहिल्या षटकामध्ये आपण पाहता नवनाथ गायकर या ठिकाणी ओम नर्मदेश्वर किरवली संघाचा प्रमुख गोलंदाज आणि समोर रायगड टेनिस क्रिकेट विश्वाचा एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू अंगद पाटील स्ट्राइक एंडला थोडासा बॅट पॅच मध्ये संघर्ष करतो, त्याला मात्र या स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप सोडायची आहे। तो खेळाडू मात्र स्ट्राइकिंग एंडला अंगद पाटील। फुलटॉस बॉल दिशा दिली आहे, शॉर्ट स्क्वेअरला बीट करून बॉल मागे चालला, फिल्डर नाही आहे त्या ठिकाणी, अगदी फाईन लेगचा फिल्डर पोहोचतो त्या ठिकाणी, बॉल उचलेल, दरम्यान 2 धावा या चेंडूवरती आपण मिळताना पाहत आहे। अंगद पाटील या खेळाडूबद्दल नक्कीच सांगेल, काही कालावधी अगोदर त्याच्या खरं डोळ्याला दुखापत झाली आणि त्यानंतर थोडासा तो बॅकफुटला गेला, पण तो आज पुन्हा एकदा आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी संघर्ष करण्यासाठी सज्ज झालाय। दमदार असा खेळाडू, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीतली स्पर्धा आपण आजही आठवली असेल जेव्हा करदर आपण पाहिला त्या ठिकाणी महाराष्ट्र संघाला पराभूत केलं रायगडच्या संघाने। वेगळा कारनामा प्रस्थापित करणारा हा खेळाडू। यावेळेला यॉर्कर लेनचा बॉल खोदून काढायचा होता, बॅटचे टोन घेत मात्र बॉल चालला त्या ठिकाणी नवनाथ गायकरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू, डॉट बॉल। प्रत्येक मॅचमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये भरीव कामगिरी पॉवर प्लेमध्ये करून देणारा नवनाथ गायकर हा गोलंदाज आपण पाहत आहे। डाव्या हाताचा आहे, त्याला ॲडव्हान्टेज मिळतोय, तर प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक विकेटचा प्रत्येक मैदानाचा नॅचरल स्विंगचा तो वापर करतोय। या ठिकाणी डॉट बॉल आपण पाहिला, 2 धावा धावफलकावरती आहेत लागताना आपण पाहू शकाल। 20 मिनिटाचा कालावधी या इनिंगसाठी दिला गेलाय खरं फिल्डिंग करणाऱ्या ओम नर्मदेश्वर किरवली संघाला। याही वेळेला आपण पाहिला फास्ट अँड फ्युरियस यॉर्कर लाईन, प्रचंड वेग। आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिला खरं नयन पाटील हा गोलंदाज सिद्धी करवले संघाचा, त्याचा वेग पाहायला मिळाला, भन्नाट वेग त्याने दाखवला या विकेटवरती घरच्या मैदानावरती। ॲक्युरेसी डायरेक्शन चांगलं होतं त्याचं आपण पाहिलं गोलंदाजीमधलं आणि पूर्णपणे आपण पाहिला त्या ठिकाणी तळोजा मजकूर संघाला डॉमिनेट केलं होतं 2 ओव्हरमध्ये। आणि इथे देखील दमदार सुरुवात करत असताना आमचे आयोजक या ठिकाणी हनुमानदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत या ठिकाणी आपण करूया। दुसरी रात्र या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी मात्र प्रचंड मेहनत या सर्व आयोजकांनी घेतली। या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहता धावसंख्येत बदल, 3 धावा धावफलकावरती मिस्टर बूम बूम कुणाल स्ट्राइक एंडवरती आलेत। या षटकामध्ये 3 रन ऑन स्कोर कार्ड। फुल टॉस बॉल फक्त दिशा दिली आहे, मैदानाचे आउटफील्ड फास्ट आहे, 2 फिल्डर बॉलचा पाठलाग करत असताना शर्तीचे प्रयत्न केले, परंतु बॉलने मात्र ही रेस जिंकली आणि बॉल गेला त्या ठिकाणी लॉंग लेग सीमारेषा पार, 4 चौकार। आपण येताना पाहिल्या डीजे देखील आता ब्रेक घेताना आपण पाहत आहे आणि चौकाराच्या मध्येने धावसंख्या वृद्धिंगत आपण होताना पाहत आहे, ती म्हणजे 7 वरती पोहोचले। 7 धावा स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहू शकाल। मैदानाच्या सभोवताली सिद्धी करवले गावचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत, कारण त्यांना माहिती आहे पुढचा सामना आणखीन एक मोठा पाहायला मिळेल। या स्पर्धेमध्ये नारिवली विपक्ष सिद्धी करवले ही लढत पाहायला मिळेल। यावेळेला लॉफ करत असताना हा फटका उंच गेला, अंतर कापेल का, झेल खाली क्षेत्ररक्षक आले आणि इथे सागर कडून मात्र झेल सुटलाय। एका क्षणाला असं वाटलं सागर झेल पकडेल, परंतु त्याच्या हातातून मात्र झेल निसटला, जीवनदान मिळालं कुणाल पाटील या फलंदाजाला। आणि इथे आपण पाहत आहे पहिल्या ओव्हरचा खेळ संपला। पॉवर प्लेमध्ये धावा खर्च करताना आपण पाहिलं नवनाथ गायकरला फक्त आणि फक्त 8। नेहमीप्रमाणे आपण पाहिलं आपल्या संघाला ड्रीम स्टार्ट या करदर खेळाडूने दिली, फक्त 8च धावा खर्च केल्या। शॉर्ट टीम मीटिंग त्या ठिकाणी बोलावली गेली।
नुकताच आपण पाहिला खरं तर पापडीचा पाडा डे स्पर्धेमध्ये या संघासोबत आम्ही खरं तर इनामपूरचा खेळ पाहिला. तिथे इनामपुरी संघाला पराभूत व्हावं लागलं होतं. डे फॉर्मॅटमध्ये आता पुन्हा एकदा या खरं तर प्रकाश चौथातील फॉर्मॅटमध्ये एकमेकाच्या आमने सामने हे दोन संघ तुम्ही येताना पाहताय. बघा सेकंड जे दोन सामने असेल दुसऱ्या फेरीतील त्याही सामन्यांमध्ये जो संघ सांघिक धावा जास्त करेल त्या टीमला मात्र तिसऱ्या फेरीमध्ये बाय मिळेल आणि ज्यांच्या धावा कमी असेल त्या संघाला मात्र आजच्या रात्रीमध्ये बुरदुल संघासोबत आणखीन एक्स्ट्रा सामना खेळावा लागेल. ही महत्त्वाची सूचना. ज्या संघाच्या सांघिक धावा जास्त त्या टीमला मात्र तुम्हाला इथे बाय दिली जाईल. सेकंड ओव्हरसाठी ज्या खरं सागरने झेल सोडला होता तो सागर आता या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आला आहे. सागर पाटील आणि समोर कुणाल पाटील एका बाजूने अंगद पाटील. पाटलांचा बोलबाला आपण पाहता या मॅचमध्ये कोण करेल. सागर पाटील के एका बाजूने आक्रमक खेळाडू कुणाल धावा बनवेल. यावेळेला आपण पाहिला बॅक टू द बॉलर घाई झाली ओम खरं तर अंगदची आणि इथे जे घडायला नव्हतं हवं होतं ते मात्र घडलंय. इनामपूरच्या बाजूने खेळाडू बाद झालाय अंगद पाटील. अति घाई संकटात नाही. अनेक आपण पाहिला द्रुतगती महामार्गावरती फ्लेक्सेस असा प्रत्येक वळणावरती अति घाई संकटात नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही घाई कराल तेव्हा तेव्हा संकट तुम्ही स्वतःहून तुमच्या अंगावरती ओढावून घ्याल आणि तेच घडलंय. खेळाडू रनआउटचा शिकार झालाय. सत्यपानजी काकडे डे नाईट शेड्यूल ऑफिसला कसे ॲडजस्ट करतात ते काय माहिती. महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे. उद्या मोरब्याची डे स्पर्धा त्यांना करायची आहे. आम्हालाही पारगावची स्पर्धा करायची आहे. अनेक स्पर्धा करतं सध्याच्या घडीला आपण पाहिला. यंदाचा हंगाम आपण जर पाहिला 2025 एप्रिलपर्यंत स्पर्धा पाहायला मिळतील आणि खास करून आपण पाहिला एक महिन्या अगोदर जी विधानसभा निवडणूक झाली त्यामुळे बऱ्याच स्पर्धा अक्षरशः थांबल्या होत्या, त्या पोस्टपोन झाल्या होत्या आणि त्या स्पर्धा आता लवकरच प्रेक्षकांच्या आपण भेटीला येताना पाहतात. ज्यामध्ये आणखीन एक अग्रनामांकिताची स्पर्धा आपण पाहताय. जय हनुमान मित्रमंडळ व क्रिकेट संघ आयोजित स्वर्गीय प्रभाकर हसू पाटील स्मृती चषक 2024 या स्पर्धेचं खरं तर आपण अनेक पर्व पाहिले. कधी कधी डे स्पर्धा झाल्या, डे नाईट झाल्या, आता नाईटमध्ये आपण सध्या आहोत. दमदार आयोजन. नौका खेळाडू गेला त्या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावरती नॉन स्ट्रायकिंग एंडला तुषार पाटील आलाय. धावा फलकावरील 8 एक गडी बाद झाला या षटकामध्ये. यावेळेला स्लॉग हिट करत असताना बॅटची अगदी अप्पर एज लागत असताना बॉल मागे चालला होता. फाईन लेगला चांगला झेल टिपलाय सुजलने. अप्रतिम झेल. सॉफ्ट डिसमिसल झाले. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि त्यानंतर आपण पाहिला वरची कडा लागली आणि फाईन लेगला मात्र चांगला झेल टिपत असताना आपण कुणालला पाहिलं. 1 मोर विकेट डाऊन. दुसऱ्या बॉलवरती हा दुसरा खेळाडू बाद झाला. पहिल्या बॉलवरती सांघिक यश मिळालं, टीमच्या खात्यामध्ये तो विकेट जाईल. दुसऱ्या बॉलवरती मात्र सागरला यश मिळालं, कुणालचा त्याने विकेट घेतला आणि इथे आपण पाहिले सलामीवीर आघाडीचे दोन्ही खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहत आहे. दोन्ही खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललेत. आता संदेश 4थ्या क्रमांकावरती चाललाय. संदेश म्हात्रे 12वे खेळाडू. आर्यन म्हात्रे थोडेसे निराश झाले. KPC इनामपुरी संघाचे लकी 12th मॅन त्यांना आपण पाहत आहे आणि ते थोडेसे निराश आपण होताना पाहत आहे. जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर जेव्हा भारतीय संघासाठी योगदान द्यायचे तेव्हा त्यांचे लकी चाहते सुधीर यांना आपण पाहायचो. संपूर्ण त्यांच्या अंगावरती पेंटिंग केलेली असायची, भारतीय ध्वज त्यांच्या हातामध्ये असायचा आणि नेहमी ते लकी राहिले भारतीय संघासाठी. हा योगायोग होता. अनेक खरं तर आपण संघांकडे पाहिलं, या गोष्टी सातत्याने पाहिल्या जातात. धीम्या गतीचा बॉल होता आणि इथे आपण पाहिलाय बॉल मात्र टर्न होत चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट निर्धाव चेंडू. अंगदनं केलेली घाई कदाचित आता इनामपुरी संघाच्या अंगलट येईल की काय, कारण मोमेंटम त्यांना या ठिकाणी मिळवून घ्यायचा होता एखादा मोठा फटका लगावून. कुणाल देखील बाद झाला. तदनंतर संदेश आला डॉट बॉल फेस करत असताना. यावेळेला फुल लेन बॉल, फुटवर्क नाहीये, डॉट बॉल. याच संदेशने मागच्या इनिंगमध्ये शेवटच्या बॉलवरती एक मोठा विध्वंसक षटकार मारला होता. आता त्या षटकाराची पुनरावृत्ती मात्र मैदानामध्ये करावी लागेल. जेव्हा डॉट बॉल आपल्या वाटायला येतात तेव्हा एखादा मोठा फटका आला की तो डॉट बॉलचा दबाव थोडा कमी होतो, तो रिलीज करावा लागेल. इथे आपण पाहिलं हलकीशी एज अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात या षटकामध्ये आणखीन एक खेळाडू बाद झालाय. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. संदेश या फलंदाजाला. निराश मुद्रा आपण पाहता चेहऱ्यावरती. खरं तर आपण पाहिलं निराशा आणि इथे मात्र आणखीन एक खेळाडू बाद. सलग 3 बॉल फेस केले
2 डॉट तिसऱ्या चेंडूवरती विकेट आणि इथे आपण पाहता हे षटक सागर पाटीलचा आता अतिशय निर्णायक राहील. ज्याने झेल सोडला होता त्याने आतापर्यंत या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 5 बॉल डॉट फेकलेत, 2 खेळाडू बाद केलेत. मेडन विकेट ओव्हर येईल का हे पाहायचं आहे. अंतिम चेंडू जर का डॉट आला तर मात्र मेडन प्लस विकेट अशी खरं तर ही गोलंदाजी पाहायला मिळेल. मेडन ओव्हर प्लस विकेट अशी कामगिरी पाहायला मिळेल. कालच्या रात्रीमध्ये आम्ही पाहिलं वलप नाईट स्पर्धेमध्ये खरं तर कोण संघाचा आकाश मात्र त्याने 2 षटकामध्ये 5 पूर्ण केला. 6 खेळाडू बाद केले दोनरे संघाचे 8 धावा खर्च करत असताना. जबरदस्त गोलंदाजी. पॉवर प्लेमध्ये सलग 3 चेंडूमध्ये 3 विकेट त्याने काढले होते. हॅट्रिक पूर्ण केली होती. आणि इथे आपण पाहिला या षटकाचा शेवटचा बॉल सागर पाटील सज्ज होतोय. समोर नौका फलंदाज झाला आहे त्या ठिकाणी अक्षय पाटील. अक्षयला मागच्या सामन्यामध्ये टॉप ऑर्डरला प्रमोट केलं होतं 1 डाऊनला. इथे आपण पाहता हा खेळाडू आता 4थ्या क्रमांकावरती आलाय. फिरून मारला बॉलला. या ठिकाणी स्क्वेअर लेगमध्ये बॉल मागे चाललाय. तिथे तेजसला आपण पाहू शकाल 1 रन बॉलवरती आली पण तू कमबॅक करणार हे षटक ग्रेट कमबॅक या ठिकाणी आपण पाहत आहे. किरवली संघाच्या माध्यमातून होताना एकच धाव आली. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 खेळाडू बाद, फक्त आणि फक्त 9 धावा. केपीसी इनामपुरी खरं तर खूप मोठं नाव आहे. आम्ही अनेक वेळा सांगत असतो रायगड जिल्ह्यामध्ये फार कमी गावं आहेत ज्या गावांची खरं तर लोकवस्ती कमी आहे, पण संघाची दहशत ही प्रचंड रायगडाने पाहिली, ठाणे जिल्ह्याने पाहिली. त्यामधलं एक मोठं नाव म्हणजे केपीसी इनामपुरी. आपण पाहिलं खरं तर उर्वा रोडमध्ये जर गेला तर जावळे संघाचा देखील आपण आवर्जून उल्लेख करू. कमी लोकवस्ती असणारं हे गाव पण तो संघ अतिशय जबरदस्त पाहायला मिळाला. अगदी आपण ठाणे जिल्ह्यामध्ये गेलो तर म्हात्रेपाडा याही संघाचा आपण उल्लेख करू. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहता 3 गडी बाद 9. गुलशन पाटील प्रचंड खुश आहेत. स्कोरर रायगड समालोचक असोसिएशनचे सभासद आहेत आणि का तर उत्तम स्कोरर ॲज अ 12th मॅन म्हणून भूमिका साकारत असताना एका बाजूने आर्यनला टेन्शन आलं. 9 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर कभी खुशी कभी गम हे क्रिकेटचं रहस्य आहे. एखाद्या संघाच्या वाट्याला आनंद तर दुसऱ्या संघाच्या वाट्याला खरं तर दुःखाची लाट असं आपण पाहिलं. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही आहे. जर का येणाऱ्या 12 बॉलमध्ये अक्षय आणि तुषार करता आपण पाहता 2 बंधुराज मैदानामध्ये आहेत. दोघांना मात्र आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी एक मोठी पार्टनरशिप करावी लागेल. शॉर्ट ऑफ प्लेन बॅकफुटला आले. स्टेअर करत असताना बॉलला ड्राईव्ह केलं. खराब फिल्डिंग आणि या ठिकाणी बॉल मागे चाललाय. मागच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं अजय बॉम्बेला धावा दिल्या होत्या बोपर संघाने. शेवटला 3 चौकार असेच सोडले होते आणि अजय बॉम्बेने सुरुवातीला कमालीची फलंदाजी केली होती आणि त्याला देखील साथ दिली नशिबाने. 59 धावांची त्याने इनिंग साकारली. आणि इथे बघा खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. शतरक्षक होते आदर्शला मात्र चांगला आदर्श घ्यावा लागेल. जर अशा चुका कराल तर मात्र तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला मोमेंटम शिफ्ट करून द्याल. आणि इथे 4 धावा पण येताना पाहत आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह यावेळेला परफेक्ट यॉर्कर. अप्रतिम चेंडू आपण पाहत आहे. कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी प्रत्युत्तर नाही अक्षयकडे. वेगवान बॉल पाहायला मिळाला आविष्कारने मात्र चांगला आविष्कार दाखवला या बॉलवरती. बघा पुन्हा एकदा खरं तर लाईनमध्येच नव्हते खेळाडू फलंदाज अक्षय आणि त्यांच्यासाठी आपण पाहिलं ॲक्युरेट यॉर्कर निर्धाव चेंडू. धावसंख्या स्कोर कार्डमध्ये आपण लागताना पाहत आहे 3 खेळाडू बाद तब्बल 13. यावेळेला फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता. फटका फसलाय. शॉर्ट फाईन लेगला झेल टिपला गेला आणि इथं मात्र मोठा धक्का बसलाय. झेल पकडला हर्षलने. खेळाडू बाद झालाय अक्षय पाटीलने मात्र चांगला प्रयत्न केला होता. 1 चौकार लगावला होता. त्यानंतर फॉलिंग स्वीपचा प्रयत्न झाला. हलकीशी एज लागली. बॉल धीम्या गतीने आला आणि त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला झेल टिपला गेला. बघा ऑस्ट्रेलियन टीमसारखी जर्सी आहे या संघाची आणि नक्कीच तुम्हाला देखील तोच रुतबा दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये ऑस्ट्रेलियन संघासारखा. शेवटपर्यंत संघर्ष करायचा, हार मानायची नाही आहे. आणि जर का इथे तुम्ही खरं तर रिस्पेक्टेड स्कोर बनवला, खरं तर सन्मानजनक जर का तुम्ही धावसंख्या या ठिकाणी बनवली किमान अगदी 40च्या आसपास जरी पोहोचला केपीसी इनामपुरी संघ तर हा सामना तुम्हाला रफ अँड टफ होताना पाहायला मिळेल. अन्यथा इथे आपण पाहिलं तर निर्विवाद वर्चस्व गाजवण्यासाठी ओम नर्मदेश्वर किरवली संघ तुम्हाला सज्ज होताना पाहायला मिळेल. षटक अतिशय महत्त्वाचा आविष्कारचा नौका खेळाडू अमोल 6व्या क्रमांकावरती आला. धावा धाव फलकावरती फक्त 13. शॉर्ट ऑफ प्लेन आणि इथे आपण पाहिलं आणखीन एक खेळाडू बाद. एज अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेट च्या स्वरूपात मात्र अजून एक धक्का बसेल. आल्या पावली माघारी परतावा लागेल अमोल या फलंदाजाला. तू चल मैं आया अशी ही परिस्थिती आता आपण पाहता केपीसी इनामपुरी टीमच्या माध्यमातून. एकही खेळाडू
अधिक काळ मात्र विकेटवरती वेळ घालवू शकलेला नाही आहे, त्यामुळे आपण पाहिलं हा संघ थोडासा बॅकफुटला चालला आहे. कदाचित लो स्कोरिंग सामन्याकडे वाटचाल करतो की काय. यंदाचा हंगाम आपण पाहिला, मागील वर्षाचा हंगाम पाहिला तर ओम नर्मदेश्वर किरवली संघाने मात्र नक्कीच चांगली कामगिरी आपण त्या संघाला करताना पाहिलं. आज टीममध्ये प्रशांत पाटील नानू नाही आहे, परंतु इतर खेळाडूंचा खेळ मात्र तितकाच भरदार होताना पाहायला मिळाला. 13 धावा धावफलकावरती 5 गडी बाद. अर्धा संघ गारच झालाय. अजून वेळ गेली नाही, आक्रमण हे करावं लागेल, हिंमत हारायची नाही, तुम्हाला या ठिकाणी हिमतीने खेळावं लागेल, धाडस तुम्हाला दाखवावं लागेल. किरवली संघाच्या अगेन्स्ट 1-2 मोठे फटके आले तर नक्कीच सन्मानजनक टोटलकडे वाटचाल करू शकेल. मैदानाच्या आतमध्ये केपीसी इनामपुरी हा संघ. नौका खेळाडू आलाय कार्तिकने आडव्या बॅटने केला प्रहार. अगदी काऊ कॉर्नर रिझनला हा फटका होता, त्या ठिकाणी फिल्डर उभे होते. एकच सिंगल या बॉलवरती असेल. 1 धाव आली. एका रनच्या मदतीने आपण पहिला स्ट्राईक एंडला आता आले पहिल्यांदा तुषार पाटील या इनिंगमध्ये. तुषारकडून आता भरपूर अपेक्षा आपल्या टीमला, क्षमता आहे या खेळाडूकडे. अगदी मधल्या फळीमधला संकटमोचक खेळाडू म्हणून त्याने भूमिका साकारली आणि इथे देखील आता एक मोठी इनिंग त्याला साकारावी लागेल. यावेळेला देखील लेंथ बॉलचा वापर होता. बॉल चालला विकेट किपरच्या दिशेने, त्या ठिकाणी नवनाथ गायकरच्या दिशेने. आपण पाहिला हा डॉट बॉल. सेकंड ओव्हरमध्ये जे कमबॅक करून दिलं होतं गोलंदाजाने सागरने, फक्त एकच धाव खर्च केली होती. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून याही ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या फक्त 5, गडी बाद केले 2 आणि आतापर्यंत 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आल्या 5 खेळाडू बाद 14. चला अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं. चला विनंती राहील या ठिकाणी जय हनुमान श्री साई सिद्धी करवले संघाचा कर्णधार आणि एका बाजूने आई गावदेवी 11 नारिवली. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण रिपोर्टिंग करा. दुसऱ्या फेरीमधला अंतिम सामना आणि बघा या 2 सामन्यांमध्ये ज्या संघाच्या सांघिक धावा जास्त असतील त्या टीमला त्या ठिकाणी खरं तर आपण पाहता बाय दिली जाईल. बुरदुर संघाच्या विरोधामध्ये कोणता संघ खेळ. उद्याच्या लढती आपण पाहिल्या खरं तर भारत मात्र यांचा नागझरी संघ तर एका बाजूने GCC तुर्बे. बरोबर तुम्हाला या ठिकाणी 5:15 रिपोर्टिंग करता पहिला चेंडू 6 वाजता पडेल. त्यानंतर धरणा विपक्ष पिसारबे, रोहिंजन सी विपक्ष राजाराणी घोट, पापडीचा पाडा विपक्ष वाकळण प्रदीप. 5वा सामना असेल किरवली सी विपक्ष एकटपाडा. म्हणजे किरवलीचा आणखीन एक संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. अंतिम षटक मंगेश पाटील वरती हल्ला बोल करायचा आहे. हा फटका फसलाय, मंगेश जज करतो बॉलला आणि इथे मात्र विरुद्ध दिशेने हा झेल सोपा नव्हता. एकच धाव आली. स्ट्राईक हवी आहे तुषारला मैदानामध्ये. 1 रन मात्र इथं आपण मिळताना पाहत आहे टीम केपीसी इनामपुरीला. धावसंख्येमध्ये बदल 15 धावा धाव फलकावरती. डू ऑर डाय जे करायचं आता ते खरं तर तुषारलाच करावं लागेल, कारण जर का इथे आपण पाहिला तुषारने चांगले प्रयत्न केले, मोठे फटके लगावले तर नक्कीच 40च्या आसपास कसंही पोहोचायचं आहे. 4 मोठे फटके जर आले तर मात्र सोने पे सुहागा. लास्ट ओव्हरमध्ये ब्लास्ट त्याला करता येतील का हे पाहायचं करावं लागेल. न थकता न थांबता न हरता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. या मॅचमध्ये भूतकाळ विसरायचा आहे. आघाडीचे खेळाडू जेव्हा बाद झाले, सलामीवीर खेळाडूची संख्या आपण जर पाहिली झटपट बाद होताना पाहायला मिळाली, पूर्णपणे कोलॅप्स झाली टॉप ऑर्डर. परंतु त्यानंतर अजूनही मैदानामध्ये उभा आहे तो म्हणजे तुषार पाटील. अनेक मोठमोठ्या वादळांमध्ये आपण पाहिलं मोठी झाडं उन्मळून पडतात, परंतु गवत तग धरून उभं राहतं आणि ती भूमिका साकारायची. बघा इथे धीम्या गतीचा बॉल, मंगेशकडे असणारं व्हेरिएशन या ठिकाणी मात्र नक्कीच कामी आल्या संघाला. डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. 4 बॉल बाकी आहेत. मोठा फटका कधी येईल, धावा कधी येतील याची प्रतीक्षा आता खरं तर केपीसी इनामपुरी टीमच्या खेम्यामध्ये लागली आहे. अंगतने केलेली घाई, तो मात्र बाद झाला. त्यानंतर आपण पाहिलं लगेचच कुणाल बाद झाला. या वेळेला टोक्रशर यॉर्कर फ्लाईट दिली बॉलला, धीम्या गतीचा यॉर्कर होता, सिंगल आली आहे. तुषार देखील या ठिकाणी आपण पाहिला थोडासा संघर्ष करतो, लेग बाईसच्या स्वरूपात सिंगल आली. आजच्या रात्रीमधला कदाचित लो स्कोरिंग सामना होतो की काय या दिशेने वाटचाल आता करतोय खरं तर इनामपुरी संघ, कारण प्रत्येक खेळाडूने संघर्ष केला या मॅचमध्ये. दबाव पूर्णपणे आपण पहिला किरवली संघाने टाकला केपीसी इनामपुरी या टीमवरती. अंतिम 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला आपण पाहिलं लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, लॉंग ऑफमधला फिल्डर आलाय बॉल खाली, जजमेंट चुकलं आणि त्यानंतर आपण पाहिला बॉलला थांबवला. विघ्नेश त्या ठिकाणी होता. बघा झेल जरी सुटला असला तरी इतका फारसा त्या ठिकाणी टेन्शन दिसत नाहीये किरवलीच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती, कारण त्यांना माहिती आहे जवळजवळ 5 खेळाडू बाद झालेत, त्यामुळे अंतिम षटकातील काही बॉल फेकायचे आहेत. 17 धावा स्कोर कार्ड आहेत मैदानामध्ये.
याही बेला तेज तरार बॉल बॅकफुटला जाऊन खेळायचं होता आणि अगदी आपण पाहिला फुल लेन डिलिव्हरी, सबमरीन डिलिव्हरी आपण पाहिला. टप्पा पडला, बॉल खाली राहिला आणि जवळजवळ चौथा डॉट बॉल खेळतोय या ठिकाणी तुषार पाटील. एकही रन त्याने काढलेले नाही आपल्या संघासाठी. निराशजनक कामगिरी, बेजबाबदार इनिंग आपण पाहिली या खरं तर फलंदाजांकडून. इररिस्पॉन्सिबल आपण पहिला खेळ. हा फटका आपण पाहिला ऑन साईडला. मागच्याही इनिंगमध्ये शेवट गोड केला होता संदेशने, तो शेवट मात्र आपण पाहिला अगदी निर्णायक राहिला होता त्या ठिकाणी केपीसी इनामपुरीला. आणि इथे देखील लास्ट बॉलवरती ब्लास्ट झालाय तुषारच्या माध्यमातून, षटकार आलाय आणि या षटकाराच्या मैत्रीने आपण पाहता धावसंख्येत बदल झालाय. 23 धाव फलकावरती. 24 चेंडूमध्ये आता 24 धावांचं समीकरण मैदानाकडे आलंय. चला टॉस आपण करूया. त्या ठिकाणी टॉस केला जाईल. आई गावदेवी 11 नारिवली विपक्ष जय हनुमान श्री साई सिद्धी करवले. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी या. चोवीस चेंडू आणि 24 धावा. रन बॉल. तर टॉस इथे केला जाईल मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. जय हनुमान श्री साई सिद्धी करवले विपक्ष आई गावदेवी 11 नारिवली. दुसऱ्या फेरीमधला हा सामना बघा. पहिला सामना या फेरीमधला लो स्कोर झाला, त्यामुळे इथे संधी आहे. येस, थँक्यू. आपण टॉससाठी जाऊया. या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल, जिकडे सिद्धी करवली आणि त्यांच्या विरोधात टीम नारिवली. टॉस जिंकलाय सिद्धी करवले या टीमने आणि प्रथमतः निर्णय आपला काय असेल? बॅटिंग. क्षेत्ररक्षण निवडले. टॉस किती महत्वाचा होता? जरूर बॅटिंग घेतले ना. थँक्यू सो मच. आपण जाऊया पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये. 24 चेंडू आणि 24 धावा. खरं तर अनेक असे ग्रामीण टेनिस क्रिकेटमधले आपण सामने पाहिले. जेव्हा रन बॉल इक्वेशन आलं तेव्हा मात्र धावा डिपेंड देखील होताना पाहायला मिळाल्या. अगदी 2 वर्ष अगोदर आपण पाहिलं नेऱ्याच्या क्रिकेट मैदानामध्ये नाईट स्पर्धेमध्ये टीम RCC पेठने बामणडोंगरी संघाला 24 बॉलमध्ये 23 धावा करून दिला नव्हता. हा इतिहास आहे. आपण पाहिलं खरं तर 12 नाईट स्पर्धेमध्ये खरं तर नावडे संघाने 30 चेंडूमध्ये 32 धावा करून दिला नव्हता. हा देखील आपण रेकॉर्ड पाहिला. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अनेक नियमावली आता जारी झाल्यात. नवीन वर्षाच्या स्वागताला 1 जानेवारीपासून या नियमांचा परत तर काटेकोरपणे पालन केलं जाईल. 24 बॉल 24 चं समीकरण आपण आवाजामध्ये खरं तर बदल नंतर करू. तर डावाला सुरुवात झाली. या मॅचमध्ये खरं तर कमबॅक करायचा असेल तर सुरुवातीच्या पहिल्या षटकापासून तुम्हाला त्या ठिकाणी किरवली संघाला डॉमिनेट करावं लागेल. अंगद पाटील हा खेळाडू, त्याच्यावरती मात्र प्रत्येकाच्या नजरा आता खेळतील. खरं तर त्याच्यावरती नजर राहील तो कशा पद्धतीने पहिल्या पॉवर प्लेला सुरुवात करेल. लेट्स प्ले. डावाला सुरुवात मंगेश स्ट्राईक एंडला, त्याच्या बरोबरीने नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल खेळाडू रोशन पाटील. मागच्या मॅचमध्ये सागर पाटील होते, आता रोशन पाटील आले. थोडीशी टॉप ऑर्डरमध्ये बदल पाहायला मिळाला. मंगेश म्हटलं की अतिशय चांगला आक्रमक खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. यंदाच्या अंगामध्ये 3 अर्धशतक खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. पहिला बॉल हाफ ट्रॅकर पूल करत असताना बॉल मागे चालला स्क्वेअर लेग रिझनकडे. मिड विकेटमधला फिल्डर त्या ठिकाणी डीपमधून मात्र स्क्वेअर लेग रिझनकडे आला. चेंडू पकडला, फेकला, दरम्यान एक सिंगल आली. अंगद पाटील म्हटलं की ग्रामीण आणि व्यावसायिक क्रिकेटचं वलय ज्याच्या अवतीभोवती आहे असा एक दमदार अष्टपैलू खेळाडू या षटकामध्ये मात्र आलाय. पंचाच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स. पहिली सिंगल आली. अकाउंट ओपन झालं. आता रन बॉल 23 बॉल 23 धावांचं समीकरण. शेवटचे 23 चेंडू आणि 23 धावा. नेक्स्ट मॅच कुठेही जाऊ नका. सिद्धी करवले संघाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय. यावेळेला आपण पाहिला तर एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अनऑर्थोडॉक्स टाईप फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता फलंदाज रोशन पाटीलचा. त्याला फॉलो केलं. ॲक्शन रिप्ले आपण जर पाहिला थोडासा बॉल त्या ठिकाणी शरीराच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी रन नाही आहे. आता मात्र 22 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण. जेवढे जास्त डॉट बॉल येतील तेवढा प्रेशर तुम्हाला क्रिएट करता येईल किरवली संघावरती.
डॉट पर्सेंटेज तुम्हाला वाढवावे लागतील किंवा विकेट टेकिंग गोलंदाजी ही करावी लागेल. यावेळेला गॅपमध्ये फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळले, ज्या ठिकाणी बॉल निघून चालला ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करण्यासाठी सीमारेषा पार चौकार. आधीच धावा कमी आणि त्यामध्ये मात्र आता आक्रमणाला सुरुवात झाली आहे. पहिला दुष्काळ त्या 13वा महिना असं काहीतरी समीकरण आपण पाहत आहे. 5 धावा आल्या धावफलकावरती. आता मात्र येणारे काही बॉल विजयासाठी 19 धावांचं समीकरण. 21 चेंडू आणि 19 धावा. हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह करत असताना मिडॉनच्या दिशेमध्ये हा फटका पाहायला मिळाला. रन मात्र नाहीये, त्या ठिकाणी फिल्डर सज्ज होते. डॉट बॉल आपण पाहत आहे. अंतिम बॉल 20 विजयासाठी 19 लेस दॅन रन बॉल इक्वेशन आपण पाहत आहे. 20 चेंडूमध्ये 19 धावांचं समीकरण मैदानाकडे आलंय. स्टेप आउट झाले होते आणि इथे आपण पाहिलं हा डॉट बॉल निर्धाव चेंडू. एक चौकार आपण पाहिला खरं तर मागच्या बॉलवरती आणि तदनंतर मात्र सलग 2 डॉट बॉल टाकत असताना अंगद पाटील या षटकामध्ये रोशनवरती प्रेशर टाकत असताना आता समीकरण असेल ते म्हणजे 19 चेंडू आणि 19 धावा. 19 बॉल 19चं समीकरण आलंय या मॅचमध्ये. शॉट ऑफ लेन लाऊड अपील, इट्स अ वाईट. पंचांचा इशारा आला वाईट बॉल, उजव्याच्या बाहेर चाललाय. वाईट बॉलचा इशारा आला. 6 धावा स्कोर कार्डमध्ये पण लागताना पाहत आहे. जोरदार अपील झाली होती खरं तर कॉट बिहाइंड द विकेटसाठी, परंतु आपण पाहिला बॉल या ठिकाणी प्रचंड बाहेर निघत चालला. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्टमध्ये आपण पाहता हा चेंडू अगदी बॉल झपकन ड्रायव्ह झाला, बॅटचा फ्लो लेट आला. शॉट ऑफ प्लेन थोडंसं व्हेरिएशन करत असताना हा बॉल आपण पाहिला अनप्लेएबल डिलिव्हरी. यस, 1 बाउन्सर फॉर 1 ओव्हर ही सूचना आता गोलंदाजाला मिळाली. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. अंगद पाटील थोडासा हताश निराश झालाय. 7 धावा स्कोर कार्डमध्ये पण लागताना पाहत आहे. 24चं टार्गेट, 17ची गरज. पुन्हा एकदा आपण पाहिला इथे नो बॉल कॉल. पंचांचा स्क्वेअर लेग, पंचांचा इशारा नो बॉल. बघा लक्ष असू द्या. खरं तर मेन अंपायरला त्यांनी नक्कीच सिग्नल दिला. आमचे कडू सर त्या ठिकाणी फ्रीड नेक्स्ट बॉल. तेव्हा धावा कमी असतात तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स लेवल थोडा लो होतं आणि तसंच घडलं. आत्मविश्वास आणि बॉडी लँग्वेज जर तुम्ही इनामपुरी संघाच्या खेळाडूंची पाहिली तर पूर्णपणे डळमळीत झाली. आणखीन एकदा अंगद नेमकं करतोय तरी काय, आता हा प्रश्न पडला असेल. एक व्यावसायिक स्तराचा गोलंदाज, कदा व्यावसायिक दर्जाचा गोलंदाज, तो मात्र संघर्ष करतोय मैदानामध्ये. वन्स अगेन फ्रीड कंपल्सरी. धावसंख्या 9 स्कोर कार्डवरती, 15ची गरज. लेस दॅन रन बॉल इक्वेशन. अगदी सोपा सामना आहे ओम नर्मदेश्वर गिरवली संघासाठी. यावेळेला ऑन साइडला हा फटका मिड विकेटच्या बाहेर बॉलला पाठवला रोशन पाटीलने. सीमा पार. इट्स अ मॅक्झिमम षटकार. सामन्याची हवा आता काढली. 6 धावा षटकार मिळाला आणि या षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 1 षटकाच्या समाप्तीनंतर 15 या धावसंख्येमध्ये. स्लॉग हिट केलाय. जबरदस्त टायमिंग, ताकदीचा वापर करत असताना रोशन पाटील आपण पाहिलं. आणि आता अंतिम 18 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा. 18 बॉल 9. जोरदार करत आपण पाहिला त्या ठिकाणी पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजाने कामगिरी केली, प्रदर्शन चांगलं केलं, त्याचाच फटका बसला फलंदाज करतर इनामपुरी संघाला. धावा कमी आल्या आणि आता येणारे बॉल असतील 18-9चं समीकरण. नौका गोलंदाज झालाय सेकंड ओव्हरमध्ये. यश म्हात्रे यंगस्टर आहे बघा, कमी वयाचा खेळाडू आहे आणि त्याला संधी मिळाली एका मोठ्या स्पर्धेमध्ये, मोठ्या प्लॅटफॉर्मवरती. येणारं भविष्य आहे खरं तर आपण पाहता इनामपुरी संघाचं. त्याला मात्र अंगदने प्रमोट केलं सेकंड ओव्हरला. बघा धावतोय, बॉलिंग ॲक्शन चांगली आहे. बघा पेस किती आहे, जबरदस्त आहे. अजून तो खेळाडू मॅचवर नाही परंतु त्याच्याकडे वेग किती आहे बघा आणि ॲक्शन अप्रतिम आहे. अगदी आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वयाच्या 16व्या वर्षी मराठमोळ्या मातीमध्ये जन्मलेला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि संपूर्ण क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवलं. आणि इथे आपण पाहता हा कमी वयाचा खेळाडू निडर होऊन मात्र गोलंदाजी करतोय. कमालीची गोलंदाजी, काय कॉन्फिडन्स आहे या खेळाडूकडे. 17 आर्यन हसतोय. 12वा खेळाडू बघा, 17 वर्षाचा खेळाडू गोलंदाजी करतो, तो मात्र 12व्या खेळाडूची भूमिका साकारतोय. हेल्दी आहे थोडासा, तोही काही दिवसानंतर तोही पदार्पण करेल या संघामध्ये.
वेगवान बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला यशच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी त्या ठिकाणी करत असताना ॲक्शन अप्रतिम आहे या खेळाडूची. हलक्या हाताने ऑन साईडला हा बॉल खेळत असताना, फटका खेळत असताना टर्न केला बॉलला हलक्या हाताने. सन्मान दिला एकतर यशला मंगेशने. जास्त मोठा फटका खेळण्याची मात्र त्याने मानसिकता दाखवलेली नाही आहे. सिंगल घेत मात्र एंड बदलला, 16 वरती पोहोचला. आता येणारे काही बॉल आणि विजयासाठी जवळजवळ 8 धाबांची गरज. 15 चेंडू आणि 8. चला दोन्ही संघ पुढचे. सिद्दीक करवले आणि नारिवली संघ पण रेडी राहा. हा सामना संपला की नारिवली संघाला मैदानाचा धाबा घ्यावा लागेल. यावेळेला देखील आपण पहिला तेज तरर बॉल, कमालीची गोलंदाजी. चौथा चेंडू टाकला त्या ठिकाणी यशने. डॉट, या षटकातला तिसरा डॉट, एक सिंगल खर्च केली आहे. आणि आता कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं, 14 बॉल 8 धावा, 14 चेंडू 8. लाईन चांगली आहे, ॲक्शन चांगली आहे, वेग चांगला आहे खरं तर गोलंदाजाकडे. कमी वयाचा आहे, परंतु जसजसा तो मोठा होईल, मॅच्युअर्ड होईल, त्याचे शोल्डर थोडेसे आणखीन मजबूत होतील, तेव्हा आणखीन त्याचा वेग वाढेल या शंका नाही आहे. मग आता फिल्डिंग देखील अतिशय आगीवेगळी त्याने लावली आहे. कदाचित वाईड यॉर्करचा प्रयत्न असावा. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल कट करत असताना गॅपमध्ये चालला होता, परंतु संदेशने थांबवलाय. एकच धावा असेल या बॉलवरती. शॉर्ट थर्डमॅनला मात्र हा बॉल फील्ड झालाय. 1 धावाली. फक्त आणि फक्त 7 रनचं समीकरण बाकी आहे. 13 चेंडूमध्ये 7 धावा मैदानामध्ये करायच्या आहेत. समोर मंगेश पाटील, सलामीबीर जोडी आहे खरं तर ओम नर्मदेश्वर किरवली संघाची. एकतर्फा सामना आपण पाहत आहे या मॅचच्या दरम्यान. एक खेळाडू पास झालेला नाही आहे. यावेळेला यॉर्कर, भन्नाट वेग होता, पण तो लाईन मिस केली. डाव्याच्या बाहेर किंचितचा थोडासा आतमध्ये असता तर कदाचित डाव्या इष्टात चाटून हा बॉल गेला असता. आणि इथे आपण पहिला पंचांचा इशारा, वाईड बॉल. 6 धावांची गरज आहे 13 चेंडूमध्ये. किरवली संघ आजच्या रात्रीमध्ये थोडा उशीर आला या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. पहिला सामना त्यांचा होता, परंतु त्यानंतर 2 सामने खरं तर आता विजयाच्या उंबरठ्यावरती आला. मंगेशने हा सामना फिनिश केला दोन्ही स्टाईलने आणि आजच्या रात्रीमध्ये दुसरा सामना जिंकत तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय ओम नर्मदेश्वर किरवली संघ. हार्ड लक टीम KPC इनामपुरी. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, आपण आपलं पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. परंतु यानंतर कोणीही कुठेही जाऊ नका. आणखीन एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय, तो म्हणजे आई गावदेवी 11 नारिवली विपक्ष जय हनुमान श्री साई सिद्दीक करवले. बिग फाईट. सामनावीर ज्याने सेकंड ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या, फक्त 1 धाव खर्च केली, 1 असं म्हणावं लागेल. गडी बाद केले.